धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. जाऊया मैदानावरती, मॅचला सुरुवात होतीये. आजच्या रात्रीची सर्वात महत्वाची मॅच, क्वालिफायरचा सामना चालू झालाय. सलामीची जोडी मैदानावरती, पहिला चेंडू दर्जेदार फटका, गणेश ढिंगोरेच्या वर्ण चेंडू टप्पा खाऊन निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. प्रतीक पाटील आणि परेश ही जोडी मैदानावरती ॲज युजल. टीम टेंभिवली संघासाठी दमदार सुरुवात झाली आहे. आदिनाथ गोलंदाजी मार्कवरती, पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा फटका येतोय. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती प्रतीक पाटील. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर यावेळेस पहा हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन करत असताना आदी मडके लगेच कमबॅक, चौकारानंतर डॉट फेकतोय. आदी मडके गोलंदाजी करत असताना यावेळेस पहा समोरच्या दिशेला जबरदस्त फटका, लाजवाब फटकेबाजी, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. प्रतीक पाटील ऑन फायर, षटकार. फलकावर 10 धावा. आदी मडके षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकावरती हल्ला चढवलाय. पॉवर प्ले, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना यावेळेस सुद्धा लॉप केलंय. ताकदवर तडाखा आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट बाउंड्रीला. पहिले षटक आणि या पहिल्या षटकावरती हल्ला चढवलाय. हल्ला बोल करत असताना प्रतीक पाटील नावाचा करिश्मा मैदानावरती दाखवत असताना, नावाची ओळख मैदानावरती देत असताना यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथ बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल येते. धावा येत राहणं गरजेचं. निश्चितच स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकले, तब्बल 17 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक 17 धावा धावफलकावर. आदी मडके गोलंदाजी करत असताना स्ट्राईक यावेळेस रोटेट झाली आहे. परेश स्ट्राईक एंड वरती येतोय. प्रतीक आणि परेश नामवंत फलंदाज, नावाला साजेशी सुरुवात दिली आहे. स्कोर कार्ड वरती एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. यावेळेस सुद्धा आघात. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हॅलो, पहिल्या षटकावरती हल्ला बोल, दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून हल्ला. प्रतीक आणि परेश तब्बल 23 धावा धावफलकावर जोडतायत. पहिल्या षटकावरती नक्कीच आपण पाहत असाल आदी मडकेच्या या षटकावरती हल्ला झालाय. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोठेकर एक्सप्रेस आतिश भांडे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोटेकर विपक्ष टेंभिवली अशी मॅच मैदानावरती आपण पाहत आहे. षटक 2 ला सुरुवात करतोय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन प्रतीक पाटील आजच्या रात्रीचा हिरो राहिलाय. अगदी सुरुवातीच्या मॅच पासून आपण पाहत असाल तर चेंज द गेम ओढवली. बी संघाला सुद्धा एक हाती परास्त केलं. या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली आहे. या चेंडूवरती सुद्धा चेंडूला उडवलंय. खाली क्षेत्र निवडत असताना जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, चौकार.
पहिल्या चेंडूवर चौकार. अतिशय पहिल्या चेंडूला 4 धावांचा तडाखा देत असताना स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. यावेळेस पहा स्विच हिट अटेम्प्ट काही प्रॉपर टायमिंग करतोय. नजर चेंडूवरती लाजबाब पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना चौकार. देवी गोठेकर बी विपक्ष टेंभिवली अशी मॅच मैदानावरती दमदार बॅटिंग करत असताना प्रतीक पाटील आता मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये येतोय. आजच्या रात्री ज्याच्या बॅट मधनं धाबांचा पाऊस आपण पाहत आहे या मॅच मध्ये सुद्धा फॉर्म मध्ये येतोय. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी करत असताना दमदार बॅटिंग. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका. फटकेबाजी लाजवाब. प्रतीक पाटील आक्रमक. चौकार. षटक दुसरं चालू असताना प्रत्येक चेंडूवरती हल्ला. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करत असताना प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये मेगा क्वालिफायरच्या मॅच मध्ये चांगली वाटचाल यावेळेस पाहायला मिळते. यावेळेस कमबॅक करतोय अतिश भांडे. सलगचे 3 चौकार आले त्यानंतर लगेच कमबॅक करत असताना फेकलेला निर्धाव. चांगल्या दर्जाचा चेंडू. षटक दुसरं चालू असताना धावफलकावरती जोडतायत अद्यापपर्यंत तब्बल 35 धावा. षटकातला पुढचा चेंडू येतोय. प्रतीक पाटील आक्रमक झालेला फलंदाज. आक्रमक फटकेबाजी. लाजवाब टोलेबाजी. यावेळेस हा चेंडू पहा जबरदस्त लाजवाब. बॅटवरती परफेक्ट मिडल होत असताना स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. दूर जाऊन चेंडू त्या ठिकाणी विसा. एकमेकांचे चांगले मित्र आहेत मात्र मैदानावरती उतरल्यानंतर मैत्री विसरून जायची असते. प्रतीक पाटील सांगत असताना चौकार षटकारांची आतिषबाजी. या मॅच मध्ये रंगात आलेला फलंदाज. बहरात आलेली फलंदाजी. यावेळेस पहा निश्चित इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाही. लेगबाईचा इशारा. एका धाबीची मदत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 42 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती चांगली धावा आपण पाहत असाल. तब्बल 42 धावा जोडतायत. सलामीची जोडी अजूनही मैदानात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज ओमकार परटोले गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोटेकर बी साठी. ओमकारचा हा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट अटेम्प्ट होता. षटक चांगलं पाहायला मिळालं तर नक्कीच कमबॅक पाहायला मिळू शकतं. पहिला चेंडू डॉट फेकलाय ओमकारनं. चांगला टप्पा. चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकत असताना दर्जेदार गोलंदाजी. अशाच पद्धतीने उर्वरित 5 चेंडू फेकावे लागतील. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जर झाली तर नक्कीच एक छोटंसं कमबॅक होईल. 3 षटकांची मॅच.
शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेस धाव कंप्लीट होईल का हा प्रश्न होता आणि प्रश्नाचं उत्तर मिळालंय. फलंदाज धावबाद. संघाला सुरुवात दर्जेदार दिली, त्यानंतर माघारी परतत असताना ओमकारच्या या चेंडूवरती आपण पाहत असाल एक धाव चोरण्याच्या नादामध्ये ही चोरटी धाव घेण्याच्या नादात फलंदाज धावबाद होतोय. चांगलं योगदान दिलं, सुरुवात दर्जेदार दिली, एक षटकार बॅट मधनं आला आणि त्यानंतर परेश तंबूच्या आश्रयाला. अजूनही प्रतीक खेळतोय, साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आत येतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज मोनिश पाटील. आज रात्रभर जबरदस्त गोलंदाजी सुद्धा राहिली, बॅटिंग सुद्धा चांगली राहिली. अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम टेंबिवली मोनिश पाटील यावेळेस पहा खोलवर टप्प्यात यॉर्कर लेन, चांगल्या दर्जाचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी ओमकार परटोलेच्या माध्यमातून टाकलेला हा निर्धाव. निश्चितच एक सिंगल धाव स्वतःचा बचाव करत असताना सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल, एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहिलं तर 43 धावा. एक छोटस कमबॅक गोटेकर बी संघासाठी करून दिलंय. स्ट्राइक एंड वरती प्रतीक पाटील ओमकार परटोलेचा सामना करेल. यावेळेस सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतायत. ड्रॉप झाला, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना प्रतीक पाटील मैदानाच्या आत धुरळा उडवणारी बॅटिंग, ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस, चौकार, षटकार भरपूर पाहायला मिळाले. ही महत्वाची मॅच आहे, क्वालिफायरचा सामना. हा सामना जिंकायचा आहे आणि एका ट्रॉफीवरती नाव कोरायचंय, स्पर्धेत आव्हान कायम ठेवायचंय. महत्वाची मॅच, अभी नहीं तो कभी नहीं. यावेळी चेंडू पहा फॉलो करून मारण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा येईल. अवांतरची खून करत असताना पंच दाखवत असताना एक सिंगल धाव, 46 धावा. 50 कडे वाटचाल करतायत षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकारचा हा चेंडू आता मात्र टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेतोय. सरळ विकेट किपरच्या निधा हातामध्ये जात असताना डॉट. चांगलं राहिलंय हे षटक, शेवटचं षटक आहे. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. चौकार, षटकार या षटकात अजून पाहायला मिळाला नाही. त्यानंतर या चेंडूवर पहा फटका खेचलाय, कव्हर स्वीपरच्या दिशेनं दूरवरनं फिल्डर जातोय, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या दरम्यान चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
तर चारही क्वालिफाय झालेल्या संघांचे कर्णधार आपण मंचावरती या. मानकिवली, उमरोली, कात्रप आणि मयूर ग्रुप बदलापूर सर्व विजयी संघांचे कर्णधार या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. क्वालिफायर झालेला सर्व संघ मंचावरती त्वरित या. या ठिकाणी जाऊया मैदानावरती. 51 धावांचं मोठं लक्ष या घेऊन सलामीची जोडी मैदानावर सज्ज होत आहेत. काटेकी टक्कर. आई गावदेवी गोटेकर बी फाईट देताना टेंबिवली. पहिला चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. भन्नाट वेगवान निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. गणेश डिंगोरे आणि आतिश भांडे ही जोडी मैदानावरती येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू फेकलाय डॉट प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. आजची रात्र प्रतीक पाटीलच्या नावावर राहिली आहे. यावेळेस गणेश डिंगोरे स्लॉक स्वीप करतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. दूरवरनं 3-3 फिल्डर पाठलाग करतायत. चेंडूला अडवून फेकतायत. या दरम्यान 2 धावा. टायमिंगचा बेताज बादशाह गणेश डिंगोरे. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती 51 धावांचा पाठलाग करत असताना मास्टर 7900 आई गावदेवी गोठेकर बी. यावेळेस फुलटो चेंडू फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला लाजवाब तडाखा. फिल्डर येईल अडवण्याचा प्रयत्न करील. त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून जातोय. सीमा पार चौकार. कर्णधार आणि मयूर ग्रुप बदलापूर संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. उमरोली आणि मयूर ग्रुप बदलापूर. यावेळेस पहा प्रहार चांगला आहे. दर्जेदार तडाखा. चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिले षटक या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती आपण पाहता तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. या अनुषंगाने मैदानात सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा. गणेश डिंगोरे आणि त्याला साथ देण्यासाठी अमित भांडे मैदानावरती आलेत. स्कोर कार्ड वरती चांगल्या दर्जाची बॅटिंग इथून मात्र करावी लागेल. शेवटचे एक षटकाचा खेळ संपलाय. मयूर ग्रुप बदलापूर षटक क्रमांक 2 ला सुरुवात करत असताना लेफ्ट आर्म पेसर मोनिश पाटील. टेंबिवली संघासाठी हे दुसरं षटक. स्वतःचं पहिलं षटक या मॅचचं.
आजची रात्र या गोलंदाजांनी गाजवली आहे. प्रतीक पाटीलची गोलंदाजी सुद्धा सुंदर राहिली. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार जर वगळला तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. हॅलो हॅलो मॅचिक हॅलो मॅचिक हॅलो मॅचिक. या चेंडूवरती सुद्धा खेळलेला फटका फुलटोच होता ऑन साइडला. सीमा रेषेवरती पकडला जातोय. एक सिंगल धाव गणेशच्या बॅट मधून. मोनिश पाटील गोलंदाजी करत असताना स्ट्राइक रोटेट होतीये. पुन्हा एकदा अमित भांडे स्ट्राइक वरती येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. स्कोर कार्ड वरती 14. यावेळेस मात्र अचूक टप्पा भन्नाट वेगवान लेफ्ट आर्म मारा करत असताना मोनिश पाटीलचं कौतुक केलं जाईल. आजची रात्रभर अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी मोनिश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. या मॅच मध्ये सुद्धा फेकलेला हा सुंदर डॉट. या चेंडूवरती पुन्हा खेचलेला आडव्या बॅटचा फटका. सीमारेषेवरती फिल्डिंग खराब आहे. चुकीची निश्चितच फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्वालिफायरचा सामना आहे. 4 धावा आल्यात. धावफलकावरती वेगानं स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 18 या आकड्यावरती 18 ऑन द बोर्ड. मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आणि अशा वेळेला फिल्डरनं साथ दिली आहे फलंदाजाची. 4 धावा येत आहेत. अमित भांडेच्या बॅटमधनं चौकार. मोनिश येतोय पुन्हा एकदा. डाव्या हातानं गोलंदाजी करत असताना यावेळेस सुद्धा सरप्राइझिंग चेंडू. विकेट किपरच्या हातात जाणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट. चांगली गोलंदाजी. या षटकाचा विचार कराल तर कौतुक केलं जाईल मोनिश पाटीलचं. आजच्या रात्रभर आपण पाहत असाल दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं संघासाठी. रात्रभर उपयुक्त गोलंदाजी करत असताना हा चेंडू सुद्धा डॉट. चांगला टप्पा. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. अमित भांडेसाठी फेकलेला हा एक अजून डॉट. सुंदर खेळतोय मोनिश पाटील. बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली बॅटिंग करतो. यावेळेस गोलंदाजी करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 संपलंय आणि गोठेकर संघाच्या मनसुब्यांवरती हल्ला करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा बनवायच्या आहेत. तब्बल 51 धावा. आता मात्र इथून शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज सोहम. हा पहिला चेंडू खेचलेला फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. अडवलंय, फेकलंय आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड वरती 20. अजूनही 5 चेंडू आणि 31 धावांची गरज विजयासाठी. 5 चेंडू 31 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. चमत्काराची गरज. गोटेकर बी संघाला विजय मिळवायचा असेल तर इथून फार मोठी कामगिरी पार पाडायची आहे. सोहम पाटील गोलंदाजीसाठी. सर्व गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. वन बाउंसचा कॉल दिला जातोय. वन बाउंसचा इशारा. चेंडू डॉट.
शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 31 धावांचं लक्ष अजून इथून पार करायचं आहे. पुन्हा एकदा डॉट. सुंदर खेळ. व्हाईट बॉल. नक्कीच उशीर आलेला निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेची मदत येते धावफलकावरती. 21 धावा. अजूनही 30 धावांचं लक्ष आहे. चेंडू शिल्लक आहे 4. 4 चेंडू 30 धावा. सोहम पाटील. पुन्हा एकदा चांगला टप्प्यावरती चेंडू. गणेश डिंगोरे खेळतोय. सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर आक्रमक बॅटिंग झाली. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 50 धावा जोडल्या. 51 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं होतं आणि उच्च दर्जाची गोलंदाजी सुद्धा मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू येतोय जास्त बाहेर. वाईड बॉल. यावेळेस पहा यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना क्लीन बोल्ड. विजय संपादन करण्याच्या तयारीत संघ टेंबिवली मैदानावरती. चांगला खेळ राहिलाय. षटकातला पुढचा चेंडू येतोय सोहम पाटीलचा. यावेळेस सुद्धा बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक चांगला झेल. फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. गोटेकर संघ संकटात. षटकातला शेवटचा चेंडू आणि शेवट गोड करण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी टीम टेंबिवली मैदानावर सुंदर खेळत असताना आजची रात्र आपल्या नावावरती करताना पाहायला मिळत आहेत. क्वालिफायरचा सामना आणि आजच्या दिवसाची क्वालिफाय झालेली टीम आपल्याला मिळतीये. संघ मैदानावर आपण पाहत असाल टीम टेंबिवली. वेल प्लेट आणि हॅट्रिक कंप्लीट होतीये या मॅच मध्ये. आपण पाहत असाल गोलंदाजी करत असताना सोहम पाटीलची जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट. अष्टपैलू प्रदर्शन. बॅटिंग करत असताना 41 धावांची घातक इनिंग आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट सुद्धा मिळवली. अष्टपैलू प्रात्यक्षिक मैदानावरती प्रतीक पाटील मॅन फ्रॉम टेंबिवली मॅन ऑफ द मॅच.